स्वामी समर्थ मंडळी, कल्पना करा, उद्यापासून एकच कुत्रा रोज तुमच्या घराच्या दारात येऊन शांतपणे बसू लागला. ना तो भुंकतो ना त्रास देतो, फक्त तुमच्याकडे एकटक पाहत राहतो. हा फक्त योगायोग आहे का, की निसर्ग, कर्म किंवा ईश्वर तुम्हाला एखादा गूढ संदेश देत आहे? अनेक लोक या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात, पण आज आपण अशा 10 संकेतांबद्दल जाणून घेणार आहोत जे ऐकून तुम्हीही विचारात पडाल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्राणी हे निसर्गाशी आणि अदृश्य ऊर्जांशी माणसापेक्षा जास्त जोडलेले असतात, असं अनेक धर्मग्रंथ आणि लोकमान्यता सांगते. विशेषतः कुत्रा हा अतिशय जागरूक आणि संवेदनशील प्राणी मानला जातो. त्यामुळे जर एखादा कुत्रा रोज तुमच्या घराच्या दारात येऊन बसत असेल, तर त्यामागे काही आध्यात्मिक, मानसिक किंवा ऊर्जक संकेत असू शकतात. हिंदू धर्मात कुत्र्याला शनीशी तसेच राहू केतूशी जोडले गेले आहे. अशा प्राण्यांची सेवा करणे किंवा त्यांना खाऊ घालणे शुभ मानले जाते. कुत्र्याला दररोज खाऊ घातल्याने शत्रुभय नाहीसं होतं आणि निडरता येते. संतान प्राप्तीसाठी काळं कुत्रं पाळणं शुभ ठरतं. कुत्रं पाळल्याने घरात लक्ष्मी येते आणि कुटुंबातील सदस्यांवरील आजार कुत्रं स्वतःवर घेतं, अशी मान्यता काही ठिकाणी आहे. तर मंडळी, आता पाहूया ते 10 संकेत. सर्वात पहिला संकेत म्हणजे अदृश्य ऊर्जेचा रक्षक. जर एखादा कुत्रा रोज तुमच्या घराच्या दारात येऊन बसत असेल आणि तुम्ही त्याला प्रेमाने अन्न, पाणी किंवा भाकरी देत असाल, तर हा केवळ योगायोग नसतो. अशी श्रद्धा आहे. कुत्र्यांना अशा अनेक गोष्टी जाणवतात ज्या सामान्य माणसाच्या नजरेला दिसत नाहीत. त्यांची संवेदनशीलता खूप तीव्र असते. अनेकदा असे मानले जाते की कुत्रा तुमच्या घराबाहेर एका अदृश्य सुरक्षा कवचासारखा बसतो. तो घरातील नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्ती किंवा अशुभ कंपनांपासून संरक्षण करत असतो. म्हणूनच काही लोक कुत्र्याचे घराजवळ येणे शुभ मानतात. काही धार्मिक मान्यता हे मागील जन्माशी संबंधित ऋणानुबंधाचेही संकेत असू शकतात. कदाचित त्या जीवाचे तुमच्याशी काही कर्मबंधनं जोडलेलं असेल. जर तुम्ही त्याला अन्न देत असाल, तर तो तुमच्याकडून प्रेम आणि ऋण स्वीकारण्यासाठी आला असेल. आणि जर तो तुमच्या घराचे रक्षण करत असेल, तर कदाचित तो तुमचे जुने ऋण फेडण्यासाठी आला असेल, अशी श्रद्धा आहे. दुसरा संकेत म्हणजे शनिदेवाचा सूक्ष्म इशारा. धार्मिक मान्यतेनुसार कुत्र्याचा संबंध शनी आणि राहू केतू या ग्रहांशी जोडला जातो. जर एखादा कुत्रा वारंवार तुमच्या घरासमोर येत असेल, तर ते तुमच्या जीवनातील कर्म संतुलन आणि ग्रहांच्या प्रभावाशी संबंधित संकेत असू शकतात, असे काही लोक मानतात. ज्योतिषशास्त्रात असेही सांगितले जाते की रस्त्यावरच्या भटकणाऱ्या कुत्र्यांना अन्न खाऊ घालणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. विशेषतः त्यांना भाकरी, बिस्किट किंवा अन्न देणे राहू केतूचे दोष कमी करण्यासाठी शुभ मानले जाते. अनेक ज्योतिष उपायांमध्ये असे सांगितले जाते की जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू केतू अशांत असतील, जीवनात अडथळे, भीती, मानसिक तणाव किंवा अचानक नुकसान होत असेल, तर कुत्र्यांची सेवा केल्याने सकारात्मक परिणाम दिसू शकतात. कुत्र्याला अन्न दिल्याने केवळ ग्रहांची शांती नव्हे, तर आपल्या मनात दया, करुणा आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. आणि ज्या व्यक्तीच्या मनात दया असते, त्या व्यक्तीच्या जीवनात हळूहळू सुख, शांती आणि प्रगती येऊ लागते, अशी श्रद्धा आहे. तिसऱ्या कारणाबद्दल बोलायचे झाले तर ते आहे पितृशक्तीची उपस्थिती. आपल्या सनातन परंपरेत आणि अनेक जुन्या श्रद्धांमध्ये असे मानले जाते की काही वेळा कुत्रा हा केवळ एक सामान्य प्राणी नसतो, तर तो पूर्वजांच्या ऊर्जेचा दूत म्हणूनही कार्य करतो. अनेक लोकांचा असा अनुभव असतो की घरातील एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर अचानक एखादा कुत्रा रोज त्यांच्या घराजवळ येऊ लागतो, शांतपणे बसतो आणि त्या कुटुंबाशी एक वेगळंच नातं जोडतो. मला स्वतःला एक प्रसंग आठवतो. मी एका घरात गेले होते. त्या घरात एक लहानसं बाळ होतं. त्यांच्या दरवाजाजवळ रोज एकच कुत्रा येऊन शांतपणे बसायचा. तो कोणालाही त्रास देत नसे, भुंकत नसे, फक्त शांतपणे त्या घरासमोर बसून राहायचा. त्या बाळाला जेव्हा विचारलं जायचं की हा कुत्रा रोज इथे का येतो, तेव्हा ते निरागसपणे म्हणायचं की हे माझे आजोबा आहेत. आजोबा गेल्यापासून हा कुत्रा रोज येथे येतो. त्या बाळाच्या मनात त्या कुत्र्याबद्दल खूप प्रेम आणि आदर होता.
ते त्याला रोज खायला द्यायचं, त्याच्याशी प्रेमानं बोलायचं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो कुत्राही त्या घराशी अगदी जोडला गेला होता. घरातील प्रत्येक व्यक्तीशी तो प्रेमाने वागत असे. रात्रीच्या वेळी घराजवळ बसून जणू काही त्या कुटुंबाची राखणच करत असे. अनेकदा असे मानले जाते की पितृशक्ती काही ना काही रूपाने आपल्या प्रियजनांचे रक्षण करत असते. कदाचित तो कुत्रा केवळ एक प्राणी नव्हता, तर त्या घरावर लक्ष ठेवणारी एखादी अदृश्य पितृऊर्जा होती. काही श्रद्धांनुसार पूर्वज आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी अशा रूपात आसपास राहू शकतात. असं म्हणतात की ज्या गोष्टी आपण पाहू शकत नाही किंवा जाणवत नाहीत, त्या गोष्टी आपल्या आसपासच्या कुत्र्यांना अगोदरच जाणवतात किंवा दिसतात. त्यामुळे ते कोणत्याही अघटित घटनेच्या अगोदर सतत भुंकून आपल्याला सूचना देत असतात. त्यामुळे त्यांच्या भुंकण्याकडे दुर्लक्ष करू नका. चौथं कारण म्हणजे येणाऱ्या बदलांची चाहूल. जर एखादा कुत्रा वारंवार तुमच्या घराच्या बाहेर, गेटजवळ किंवा एका ठराविक जागेवर रोज येऊन शांतपणे बसत असेल, तर काही लोक त्याला जीवनातील बदलांचे संकेत मानतात. विशेषतः जर तो कुत्रा आवाज न करता फक्त शांतपणे निरीक्षण करत बसत असेल, तर ते एक वेगळंच आध्यात्मिक संकेत मानला जातं. अशा परिस्थितीत अनेक जण सांगतात की जीवनात काही नवीन घडणार असतं. कदाचित एखादी नवीन संधी, नवीन काम, आर्थिक सुधारणा, करिअरमध्ये बदल किंवा एखादा मोठा निर्णय तुमच्या आयुष्यात येण्याच्या मार्गावर असतो. काही वेळा हे संकेत सकारात्मक ऊर्जेच्या आगमनाचेही प्रतीक मानले जातात. पाचवं आणि अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे दया आणि धर्माची परीक्षा. हा विषय खूप खोल आहे, कारण आपल्या कर्माची खरी परीक्षा अनेकदा अशा निरपराध जीवांमुळेच घेतली जाते. तुम्ही एखाद्या कमकुवत, भुकेल्या किंवा असहाय्य प्राण्याशी कसे वागता यावरून तुमचे खरे मन आणि स्वभाव दिसून येतो. कधीकधी निसर्ग स्वतः तुमची परीक्षा घेत असतो. तो एखाद्या प्राण्याला तुमच्या आयुष्यात पाठवतो आणि पाहतो की तुम्ही त्याच्याशी प्रेमाने वागता की क्रूरतेने. जर तुम्ही त्या प्राण्याला हकलून दिलं, मारलं किंवा त्याच्याशी वाईट वागलात, तर त्याचा नकारात्मक परिणाम तुमच्या जीवनावर होऊ शकतो अशी श्रद्धा आहे. पण जर तुम्ही दया दाखवली, त्या जीवाच्या वेदना समजून घेतल्या आणि त्याची प्रेमाने सेवा केली, तर तीच दया तुमच्या चांगल्या कर्मामध्ये परिवर्तित होते. अशा लोकांना जीवनात पुढे जाण्यासाठी निसर्ग स्वतः मदत करतो, यशाचे मार्ग उघडतो आणि संकटांपासून संरक्षण देतो अशी श्रद्धा आहे. सहावं कारण आहे नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण. आपल्या अनेक धार्मिक मान्यतांमध्ये आणि लोक परंपरांमध्ये असे सांगितले जाते की कुत्रा हा घराच्या बाहेर बसून नकारात्मक शक्तींना आत येण्यापासून थांबवतो. म्हणूनच प्राचीन काळापासून कुत्र्याला अत्यंत जागरूक आणि आध्यात्मिक संवेदनशील प्राणी मानले गेले आहे. जर आपण इतिहासाकडे पाहिलं तर लक्षात येईल की मानवाने सर्वात पहिल्यांदा पाळीव प्राणी म्हणून कुत्र्याला स्वीकारलं. ना गाय, ना घोडा, ना म्हैस, सर्वात आधी ज्या प्राण्याला माणसाने आपला साथीदार बनवला तो म्हणजे कुत्रा. यामागे केवळ त्याची निष्ठा नव्हती, तर त्याची संरक्षण करण्याची नैसर्गिक क्षमता होती. असे मानले जाते की कुत्र्यांमध्ये काही विशेष संवेदनशीलता असते. ते अशा ऊर्जांना जाणू शकतात ज्या सामान्य माणसाला जाणवत नाहीत. म्हणूनच अनेकदा कुत्रे अचानक भुंकू लागतात, एखाद्या दिशेकडे सतत पाहत राहतात किंवा घराच्या विशिष्ट भागाजवळ बसून राहतात. काही श्रद्धांनुसार ते आपल्या घरावर येणाऱ्या संकटाची चाहूल आधीच घेतात. लोकविश्वास असा देखील सांगतो की काही वेळा कुत्रा आपल्या घरावर येणारी नकारात्मक ऊर्जा किंवा संकट स्वतःवर घेतो. म्हणूनच घराजवळ शांतपणे बसणारा कुत्रा हा केवळ एक प्राणी नसून एक प्रकारचा रक्षक मानला जातो. सातवं आणि सर्वात भावनिक कारण म्हणजे आत्मिक नातं, म्हणजे सोल कनेक्शन. काही कुत्रे कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय एखाद्या विशिष्ट व्यक्तीशी किंवा घराशी खूप खोलवर जोडले जातात. ते त्या व्यक्तीभोवतीच फिरतात, त्याच्याकडेच पाहतात आणि त्यांना त्याच्याजवळच सुरक्षित वाटतं. त्या घरातील कोणतीही व्यक्ती कुठेही जात असेल तर त्याच्या पाठीमागे हे कुत्रं नेहमी जातं, हे तुम्हालाही जाणवलं असेल. त्यामुळे हे नातं अनेकदा केवळ या जन्मापुरतं नसतं असं काही लोक मानतात. कदाचित त्या आत्म्याचं तुमच्याशी एखादा जुना कर्मबंध असू शकतो, एखादं अधुरं नातं, एखादा ऋणानुबंध किंवा एखादी अपूर्ण भावना त्यामागे असू शकते.
विचार करा, जगात इतकी घरं आहेत, तुमच्या गावात, गल्लीमध्ये, परिसरात कितीतरी लोक आहेत. मग तो कुत्रा वारंवार तुमच्याच दारात का येतो? तो इतरांच्या दारात जाऊन तितका वेळ का बसत नाही? काही श्रद्धांनुसार यामागे एक अदृश्य कर्मसंबंध असतो. कदाचित त्या जीवाचं तुमच्यावर काही ऋण बाकी असेल किंवा तुमचं त्याच्यावर. आणि जेव्हा तुम्ही त्याला अन्न देता, प्रेम देता, त्याची काळजी घेता, तेव्हा नकळत तुमचे काही जुने कर्मबंध हलके होत जातात. असंही मानलं जातं की अशा जीवांची सेवा केल्याने जीवनात सकारात्मक बदल येतात, मन शांत होतं, घरात सुखशांती वाढते आणि अनेक चांगल्या गोष्टींची सुरुवात होते. कारण प्रेम, दया आणि सेवा हेच खरे पुण्य मानले गेले आहेत. तुमच्या कामधंद्यात प्रगती होऊ लागते, अडलेली कामं हळूहळू मार्गी लागू लागतात आणि जीवनात सकारात्मक बदल दिसू लागतात. अनेक वेळा निसर्ग आधी आपल्याकडून सेवा करून घेतो आणि त्यानंतरच यशाचे दरवाजे उघडतो. विशेषतः मुख्या प्राण्यांची सेवा ही केवळ दया नसून एक प्रकारचं पुण्यकर्म मानलं जातं. 8वं कारण आहे एकटेपणा दूर करण्याचे संकेत. काही वेळा एखादा कुत्रा सतत तुमच्या आसपास राहू लागतो, तुमच्या दारात बसतो किंवा तुमच्या मागे फिरतो. याचा अर्थ केवळ योगायोग नसतो, तो तुमच्या जीवनातील भावनिक पोकळी, एकटेपणा किंवा प्रेमाच्या कमतरतेचेही प्रतीक असू शकतो. आजकाल विशेषतः शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांचे जीवन बाहेरून खूप गजबजलेलं दिसतं, पण आतून ते खूप एकटे असतात. चारही बाजूंना लोक असूनही मनातून ते तुटलेले असतात. आधुनिक जीवनशैली, सततचा ताण, स्पर्धा आणि कृत्रिम नात्यांमुळे अनेक लोक नैराश्य आणि एकटेपणाचा सामना करत आहेत. म्हणूनच अनेक लोक कुत्रा पाळतात. कारण कुत्रा केवळ एक पाळीव प्राणी नसतो, तर तो एक भावनिक साथीदार बनतो. तो तुमचे निस्वार्थ प्रेमाने स्वागत करतो, तुमच्या भावना समजून घेतो आणि तुमच्या एकटेपणात तुमच्या सोबत उभा राहतो. जेव्हा एखादी व्यक्ती दुःखी असते, तणावात असते किंवा मानसिकदृष्ट्या खचलेली असते, तेव्हा कुत्रा तिच्याजवळ शांतपणे बसतो. त्याचं प्रेम आणि निष्ठा त्या व्यक्तीला नैराश्यात जाण्यापासून वाचवू शकतात. म्हणूनच अनेक मानसशास्त्रज्ञही सांगतात की प्राण्यांशी जोडलेलं नातं माणसाच्या मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं. 9वं आणि अत्यंत गूढ कारण म्हणजे ईश्वराचा मौन संदेश. या जगात घडणारी प्रत्येक घटना काही ना काही संकेत घेऊन येते. असं मानलं जातं एखादा कुत्रा वारंवार तुमच्या दारात येणं, शांतपणे बसणं किंवा तुमच्याकडे एकटक पाहणं हे कदाचित एखाद्या मोठ्या संकेताचा भाग असू शकतो. कारण ईश्वर स्वतः प्रत्यक्ष आपल्यासमोर येत नाहीत, पण ते विविध संकेत, घटना आणि जीवांच्या माध्यमातून आपल्याला काहीतरी समजावण्याचा प्रयत्न करतात. कधी सावध करतात, कधी संरक्षण देतात, तर कधी आपल्याला योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न करतात. कदाचित तुमच्या जीवनात काही बदल होणार असतो, कदाचित तुम्हाला अधिक दयाळू आणि संवेदनशील बनायचं असतं, किंवा कदाचित तुम्हाला एखाद्या संकटापासून वाचवण्यासाठी निसर्ग तुमच्यापर्यंत हा संदेश पोहोचवत असतो. म्हणून जर एखादा कुत्रा वारंवार तुमच्या दारात येत असेल, तर त्याच्याकडे केवळ एक भटक्या प्राण्यासारखं पाहू नका. त्याच्या मागे निसर्गाचा, कर्माचा किंवा ईश्वराचा एखादा सूक्ष्म संदेश दडलेला असू शकतो. प्रेमाने त्याच्याकडे पहा, त्याला थोडंसं अन्न पाणी द्या आणि दया मनात ठेवा. कारण अनेकदा ईश्वर आपल्या जीवनात कृपेचे रूप घेऊन अगदी शांतपणे येतात. जेव्हा तुम्ही त्या कुत्र्याची प्रेमाने सेवा करता, त्याला भाकरी खाऊ घालता, पाणी देता किंवा त्याच्याशी मायेने वागता, तेव्हा नकळत तुमच्या जीवनात सकारात्मक बदल सुरू होतात. अनेक लोकांना हे समजतच नाही की त्यांच्या आयुष्यात येणारे चांगले बदल हे अशा छोट्या पण पुण्यकारी कर्मामुळे घडत असतात. काही लोकांच्या कुंडलीत किंवा कर्मयोगात असेही लिहिलेले असते की त्यांनी मुक्या प्राण्यांची सेवा करावी आणि त्या सेवेमुळे त्यांच्या जीवनातील अडथळे दूर होतील. अनेक वेळा असं होतं की एखादा कुत्रा अचानक तुमच्या दारात येऊन बसतो. तुम्हाला त्याच्याबद्दल दया वाटते, तुम्ही त्याला थोडंसं अन्न पाणी देता आणि हळूहळू तुमच्या जीवनात चांगल्या गोष्टी घडू लागतात. पण गंमत म्हणजे बहुतेक लोकांना हे जाणवतही नाही की त्यांच्या जीवनातील सकारात्मक बदलांचा संबंध त्या सेवेशी जोडलेला आहे. निसर्ग अनेकदा अशा साध्या गोष्टीमधून आपल्याला कृपा देत असतो. 10वं आणि शेवटचं कारण म्हणजे या सेवेमुळे भाग्य उघडण्याची संधी मिळते. जर तुम्ही एखाद्या भुकेल्या किंवा असहाय्य जीवाची मदत केली, तर त्या कृतीमुळे तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि चांगले परिणाम दिसू लागतात.
कारण या जगात केलेलं प्रत्येक चांगलं कर्म कधी ना कधी फळ देतच देतं. दानाचं फळ मिळतं, मदतीचं फळ मिळतं आणि दयाळूपणाचंही फळ नक्की मिळतं. जे लोक इतरांसाठी चांगलं काम करतात त्यांच्या आयुष्यातही चांगल्या गोष्टी आकर्षित होऊ लागतात. म्हणूनच कुत्र्याची सेवा ही केवळ प्राण्याला अन्न देणं नसून एक प्रकारचं पुण्यकर्म मानलं जातं. मूक प्राण्यांशी प्रेमाने वागल्यामुळे तुमची पुण्याई वाढते, नकारात्मक कर्म कमी होतात आणि जीवनात यश, शांती आणि सकारात्मक बदल येऊ लागतात. कारण दया, सेवा आणि प्रेम हेच खऱ्या अर्थाने माणसाला मोठं बनवतात. तर हे होते 10 महत्त्वाचे संकेत ज्यांच्या माध्यमातून आपण समजून घेतलं की एखादा कुत्रा वारंवार आपल्या दारात का येतो. तर मंडळी, आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ.